पुण्याचे विषारी दारूकांड. पुण्यात एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पुण्यातील हडपसर आणि पिंपरी चिंचवड मधील फुगेवाडी परिसरात विषारी दारूमुळे 3 दिवसात तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 10 जण अजूनही गंभीर अवस्थेत आहेत. आरोपी वानखेडचे केमिकल युक्त स्पिरिटचा वापर करून ही विषारी दारू तयार करत होते आणि हडपसर व फुगेवाडी येथील अवैध अड्ड्यांवर पुरवली जात होती. दारू प्यायल्यानंतर नागरिकांना तीव्र उलट्या, डोकेदुखी, डोळ्यांसमोर अंधारी येण्याचा त्रास सुरू झाला. या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्यासह 3 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. एकूण 22 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू आहे. गुन्हे शाखेने परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकून अड्डे उद्ध्वस्त केले असून या घटनेचे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली. अशा प्रकारे कोणत्याही प्रकरणामध्ये दारू प्राशन करून किंवा विषारी दारू मृत्यू झाला आहे यासंबंधी कोणत्याही प्रकारची थेट किंवा कोणत्याही प्रकारचा जबाब आमच्यासमोर आलेला नाहीये. तरी यासंबंधी प्राथमिक स्तरावर जे नातेवाईकांनी जबाब आम्हाला दिलेले या संबंधाने आम्ही प्राथमिक जबाब नोंदवलेले, त्यानंतर आम्ही यासंबंधी डिटेल आणि सखोल चौकशी करणार आहोत. तो म्हटला मला त्रास होतोय, नाही का, चक्कर यायला लागली. मला ऊन बी नाही, मला वाटलं जास्त काही प्रॉब्लेम झाला असेल उन्हामुळं. मग संध्याकाळी केलं, त्याला दवाखान्यात घेऊन गेले 8ला. वायसीएमला घेतलं, त्याला एकदम घाम बिम पूर्ण सुटला होता त्याला आणि बीपी वाढली त्याची अचानक. ऍडमिट केल्यानंतर अचानकच त्याला तोंडातनं फेस बीस सुरू झालं. त्याला दारू तर प्यायचं ना, आता जेवढे गेलेत ते पण दारू प्यायचेच.